विरुद्ध अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी बी या दोन संघामध्ये तुम्ही सामना पाहताय। नाणेफेकीचा कॉल जिंकला होता जुचंद्र या संघानं आणि प्रथम बॅटिंग स्वीकारलेली आहे आणि फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलं या मॅचमध्ये अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी बी या संघाला। आलेल्या तमाम क्रीडा रसिक आणि प्रेक्षक मायबापांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत। एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा आज या स्पर्धेतील पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसातील हा सामना विष्णू केने सर आपल्याला अधिकृत इशारा करतील। सामन्याला सुरुवात होते आणि एका बाजूला पंचांच्या भूमिकेमध्ये विशाल रावते सरांना देखील तुम्ही पाहताय। यावेळेस पहिलाच बॉल खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, फक्त चेंडूला दिशा दिली आणि ते सिंगल मिळते। फलंदाज पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं तर सिंगल आलेले आहे। चांगला चेंडू होता गोलंदाज अजयच्या माध्यमातून आणि इथे जर पाहिले तर सिंगल मिळाली मितेशला। मितेश अगदी संयम दाखवतात पहिल्या चेंडूवरती, फक्त चेंडूला पुश केलं आणि फक्त एकच धाव मितेशला मिळाली। 4 षटकांचा सामना आहे आणि या मैदानावरती जर पाहिलं तर फलंदाजांना सहकार्य करणारी ही खेळपट्टी आहे, त्यामुळे इथून जास्त धावा दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या टीमला बनवाव्या लागतील या मॅचमध्ये। अजय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती, राईट आर्म ओव्हर द विकेट। समीतच्या विरोधात इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यष्टांच्या मागे यष्टीरक्षक त्या ठिकाणी आहे आणि ते टिपलाय झेल। पहिला धक्का या मॅच मध्ये बसतोय दत्ताली स्पोर्ट जुचंद्रला, परंतु खाडीचे क्रीडा रसिक काय आनंद अगदी साजरा करतायत, कारण खाडी बी संघ मैदानावरती खेळतोय आणि इथे विकेट प्राप्त केली। लगेच मैदानावरती सेलिब्रेशन देखील पाहायला मिळालं। फलंदाज समित पाटील बॅक टू द पेव्हिलियन, पहिला धक्का या मॅच मध्ये बसतोय दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघाला। नवीन फलंदाज भावेश भोईर मैदानावरती दाखल होतोय। समित पाटील एक चांगला फलंदाज होता आणि सध्याच्या घडीला फॉर्मात असलेला खेळाडू होता। इथे जर पाहिलं तर बाद झालाय। अजयने विकेट प्राप्त केली। अजय चांगली गोलंदाजी करतोय, त्याने आतापर्यंत जर पाहिलं तर या षटकामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे। यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न, परंतु शॉट फाईन लेगला फिल्डर आहे तिथे, चांगली फिल्डिंग कृपेशच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि इथे जर पाहिलं तर आणखीन एक चेंडू डॉट आलाय। कृपेश तांगडीच्या दिशेने चेंडू गेला आणि लगेच मात्र क्रीडा रसिकांमध्ये जल्लोष पाहायला मिळाला, कारण खाडीचे क्रीडा रसिक जल्लोष करतायत मैदानावरती। प्रत्येक चेंडूवरती जल्लोष केला जातोय, कारण नवीन संघ मैदानावरती खेळतोय आणि त्या संघाला इथे जर पाहिलं तर खूप चांगलं सहकार्य मैदानावरती पाहायला मिळतं खाडी संघाच्या माध्यमातून। स्विचीचा फटका, इथे चांगला प्रयत्न पॉइंटला केलाय। फिल्डर अगदी पडतोय, चाचपडतोय, चेंडूला अडवतोय, अखेर चेंडूला स्टॉप केलाय। हर्षल नांदुरकर त्या ठिकाणी होता, अगदी स्वतःला झोकून दिलं होतं, जीवाच्या आकांतामध्ये अगदी पुढे आले होते आणि इथे सिंगल मिळाली। आणि तिसरे पंच जर पाहिलं तर फक्त बीमर चेंडूसाठी, शरीरवेदी चेंडूसाठी असेल हे लक्षात ठेवा। एक बीमर असेल, एक रिव्ह्यू असेल तुमच्यासाठी, कारण बीमर जेव्हा चेंडू टाकला जाईल ना त्यासाठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता। बॅचेज यष्टांच्या मागे त्या ठिकाणी प्रल्हाद चुकी करतायत। गोलंदाजी चांगली होते परंतु फिल्डिंग खराब राहिली या चेंडूवरती, प्रल्हादने ते झेल सोडल्या। संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 2 या आकड्यावरती। अजयचं कौतुक करावं लागेल। अजय तांगडी भरपूर दिवसानंतर मैदानावरती तो खेळतोय, सरावाचा अभाव आहे, प्रॅक्टिस जास्त नाही आहे, परंतु त्याच्याकडे कौशल्य आहे, त्याच्याकडे नैपुण्य आहे, तो मैदानावरती दाखवतोय। चांगली गोलंदाजी करतोय अजय तांगडी। पहिल्या षटकामध्ये त्याने इम्प्रेस केलाय। या संघामध्ये प्रदीप तांगडी यांना ते देखील तुम्ही पाहताय, सिनियर प्रदीप तांगडी ते देखील खेळतात या मॅचमध्ये। हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडूला टर्न केलाय, सेकंडचा कॉल, परंतु इथे सेकंड कंप्लीट होणार नाहीये। फिल्डिंग चांगली राहिली डीप मध्ये आणि इथे फक्त एकच धाव। संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 3 या आकड्यावरती। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय
आणि अजयनं लाजवाब गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये, इम्प्रेस केलं. खरं तर त्याच्या गोलंदाजीचं कौतुक करावंच लागेल. फारसा सराव अजयकडे नाहीये आणि विदाऊट प्रॅक्टिस तो मैदानावरती खेळतोय, परंतु त्याच्याकडे कौशल्य आहे, त्याच्याकडे क्षमता आहे आणि आज पुन्हा एकदा त्याने सिद्ध केलंय स्वतःला. या षटकामध्ये फक्त 3च धावा खर्च केल्या आणि एक महत्त्वाची विकेट अजयनं प्राप्त केली. आणि शतरक्षकांचं देखील कौतुक करावं लागेल, कारण पॉइंटला हर्षदनं लावलेला एफर्ट्स कमालीचा होता. अगदी चेंडूवरती तो झेपावला होता, पडला, परंतु चेंडूला त्याने अजिबात सोडलं नाही. आणि कृपेशचं देखील कौतुक करावं लागेल. कृपेश तांगडी संघाचा कॅप्टन आहे. फक्त कॅप्टन टॉर्च उडवण्यासाठी मर्यादित नसावा, तर त्याने संघासाठी कॉन्ट्रीब्युशन देखील देणं फार गरजेचं आहे आणि ते पहिल्या षटकामध्ये कृपेशनं देखील दिलं असंच म्हणावं लागेल. चांगली फिल्डिंग त्याने केली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 3 या आकड्यावरती. दरम्यान भूषणजी वैती यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. युवा उद्योजक आहेत पायेगावातील भूषणजी वैती, त्यांचं हार्दिक स्वागत. तदनंतर कल्पेश तांगडी यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. षटक क्रमांक 2 प्रदीप तांगडी बॉलिंग ट्रॅकवरती. सिनियर प्रदीप तांगडी 40+ क्रिकेट भरपूर खेळलेत. पुन्हा एकदा रेग्युलर क्रिकेटमध्ये त्यांनी कमबॅक केलाय आणि पहिला सामना ते देखील खेळतात या हंगामामधील. आणि समोर जर पाहिलं तर फलंदाज मितेश भोईर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती प्रदीप तांगडी, राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल. यावेळेस स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस पाहिलं तर यष्टीरक्षक मिस्टेक करतायत. एक धाव मिळाली, दुसरीचा प्रयत्न इथे केलाय, धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु इथे मितेशनं चुकी केली. कॉलिंग खराब होती आणि धावबाच्या स्वरूपात आणखीन एक धक्का या मॅच मध्ये बसतोय. मितेश भोईर संघाचा सगळ्यात महत्त्वाचा खेळाडू बाद झालाय. फलंदाज बाद. खराब कॉलिंग दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला मिळेल. मितेश बाद होणं कुठेतरी दत्ताली स्पोर्ट्स जुचंद्र या संघाचे हिताचं राहणार नाही, कारण तो महत्त्वाचा फलंदाज होता आणि धावबाच्या स्वरूपात इथे मितेश बाद झालेत. खराब कॉलिंग पाहायला मिळाली, कारण मितेश एक विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाज होता आणि तो लवकर बाद झालाय. परंतु कौतुक करावं लागेल अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी बी संघाचं, काय गोलंदाजी करतायत आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. नवीन फलंदाज देवेंद्र मैदानावरती दाखल होतोय. इन ॲट पोझिशन नंबर 4 देवेंद्र हा फलंदाज मैदानावरती दाखल होतोय या मॅच मध्ये. परंतु प्रदीप तांगडी काय गोलंदाजी करतायत या षटकामध्ये. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडू वळण घेतोय. काय गोलंदाजी करतायत, आपल्या बोटांची जादू दाखवतायत प्रदीप तांगडी. इम्प्रेस करतायत, कारण चेंडूला वळण देत आहेत. यावेळेस जर पाहिला ना, टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वळतोय आणि इथे आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय प्रदीपच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी करत असताना प्रदीप सिनियर या मॅच मध्ये. पुन्हा एकदा अजून एक चांगला चेंडू, परंतु फिल्डिंग खराब आहे. बॉल चालला सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा इथे मिळतील एक्स्ट्राच्या स्वरूपात, 22च्या स्वरूपात त्या 4 धावा. गोलंदाजी चांगली करतायत, परंतु फिल्डिंग खराब राहिली. शॉट फाईन लेगला त्या ठिकाणी नितेश तांगडी होते, त्याने जरूर प्रयत्न केला, परंतु त्यांच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला 4 धावांसाठी. आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 8 या आकड्यावरती. या संघामध्ये वैभव वैती यांना देखील तुम्ही पाहताय. वैभवने देखील यंदाच्या हंगामामध्ये कमबॅक केलाय. मागील काही वर्षापासून वैभव देखील खेळापासून दूर होता, परंतु अनिल अंकलेश प्रतिष्ठान बी संघामधून तो देखील पुन्हा एकदा पुनरागमन करतोय क्रिकेटमध्ये. आणि इथे जर पाहिलं तर नितेश तांगडी त्याच्या शतरक्षणामध्ये बदल केलाय, कारण मागील चेंडू त्याच्या जवळूनच गेला होता. प्रदीप पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याने चेंडू आहे. काय चेंडू पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी प्रदीप करतायत या षटकामध्ये. वाह, काय गोलंदाजी पाहायला मिळते.
फलंदाजांना अगदी शांत ठेवलाय. प्रदीपच्या विरोधात खेळणं सोपं नाही आहे. त्याचा रिदम चांगला आहे, त्याचा फॉलो थ्रू चांगला आहे, त्याच वेळेला त्याची रिलीज ऑफ डिलिव्हरी देखील चांगली आहे. ज्या वेळेला तो चेंडू टाकतो ना तेव्हा फलंदाजाचा यूज इज फुटवर्क कसा आहे याचा तो परिपूर्ण अभ्यास करतो आणि तदनंतर प्रदीप चांगली गोलंदाजी करतो आणि अगदी या मॅचमध्ये त्याने इम्प्रेस केलाय. काय गोलंदाजी केली आहे, जबरदस्त. कारण चेंडूला दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता ठेवणारा हा गोलंदाज आहे आणि आपल्या बोटांची जादू मैदानावरती तो दाखवतोय आणि फलंदाजांना त्याने अगदी शांतच ठेवलाय. याही षटकामध्ये संघाची धावसंख्या जर पाहिली ना फक्त आणि फक्त 8 या आकड्यावरती. दत्ताली स्पोर्ट धुळचंद्र संघ या मॅचमध्ये संघर्ष करते. समित पाटील संघाचा सगळ्यात महत्त्वाचा फलंदाज लवकर बाद झाला. मितेश भोईर देखील लवकर बाद झाला. इथे भावेश भोईर आणि देवेंद्र या 2 फलंदाजांना चांगली बॅटिंग या मॅचमध्ये करावी लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा शरीराचा वेध घेतोय. इथे आणखी एक चेंडू आलाय डॉट. काय गोलंदाजी प्रदीपच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. जबरदस्त गोलंदाजी. सिनियर प्रदीप काय या नावाने ओळखलं जातं. ज्याने अनेक वर्ष क्रिकेटची सेवा केली. रेग्युलर क्रिकेटमध्ये देखील आपली नावाची छाप सोडली आहे. तोच गोलंदाज आतापर्यंत या षटकामध्ये एकही धाव बॅटनं खर्च केलेली नाही आहे. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. अफलातून गोलंदाजी. भावेशनं इथे चेंडूला हुक केलाय. मोठा फटका. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता हाफ ट्रॅकवर होता, बॅकफुटला गेले आणि तदनंतर चेंडूला हुक केलाय आणि सरळ पाठवलाय डीप लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी षटकार. भावेशच्या बॅटमधून आलाय हा षटकार. भावेशनं भरपूर मोठा संघर्ष या मॅच मध्ये केला. इथे जर पाहिली तर लेंथ खराब होती, थोडासा मागे चेंडू ठेवला आणि इथे जर पाहिलं तर त्या संधीचं सोनं भावेशने केलं आणि आकाशाला गवसणी घालणारा षटकार या मॅच मध्ये भावेशने ठोकला. या 6 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 14 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना दत्ताली स्पोर्ट धुळचंद्र या संघाने स्कोर कार्डवरती धावा केल्या. त्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 धावा. इथून जर पाहिलं तर कमबॅक करू शकतो दत्ताली स्पोर्ट धुळचंद्र संघ, परंतु चांगली बॅटिंग करावी लागेल. मधल्या फळीमध्ये देवेंद्रला देखील अगदी आक्रमक व्हावं लागेल आणि भावेश अगदी आक्रमक झाले होते मागील चेंडूवरती, परंतु आक्रमकता देखील क्षणभंगुरतेचा शाप नसते हे देखील सांगण्याचा प्रयत्न इथे मॅचमध्ये भावेशला देखील करावा लागेल. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती वैभव वैती. अजून एक चांगला गोलंदाज पाहायला मिळतोय. राऊंड विकेट न आलेत, यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि ते यष्टीच्या स्वरूपात पहिला विकेट वैभवने देखील कमाल केली. या विकेट मिळवली आहे या मॅच मध्ये. फलंदाज देवेंद्र बॅक टू द पॅव्हिलियन. चांगला चेंडू पाहायला मिळाला वैभवच्या माध्यमातून. इथे विकेट मिळवली. पुढे आले होते फलंदाज खेळण्यासाठी देवेंद्र आणि यष्टीच्या स्वरूपात इथे विकेट प्राप्त केली. नवीन फलंदाज पराग मैदानावरती पाहायला मिळतोय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत पराग आणि आयोजकांच्या भूमिकेमध्ये ते देखील असतात. आज जर पाहिलं तर दत्ताली स्पोर्ट धुळचंद्र या संघामधून ते खेळतात. या ठिकाणी पायगावातील युवा उद्योजक भूषण वैती उपस्थित आहेत आणि त्यांचा स्वागतीने सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मी विनंती करतोय आयोजकांना की आपण भूषणजी वैती यांचा स्वागतीने सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची उब देणारी श्वाळ आणि तसेच जर पाहिलं तर आदर, प्रेम, स्नेह वाढवणारा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा स्वागतीने सन्मान या मुख्य मंचकावरती केला जातोय. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. या स्पर्धेमध्ये
परंतु वैभव वैतीचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी करतायत या षटकामध्ये, त्याने इम्प्रेस केलंय. वैभवकडे क्षमता आहे, तो देखील दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची क्षमता ठेवतो आणि या मॅचमध्ये आतापर्यंत त्याची गोलंदाजी देखील चांगली पाहायला मिळाली. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती वैभव पुन्हा एकदा राऊंड विकेट ना, फुलटॉस बॉल मिड विकेटला. कृपेश आहे तिथे, यश होता तिथे आणि यशनं टिपलाय झेल. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये बसतोय. फलंदाज बाद. त्यांचा देखील स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. मी विनंती करतोय आयोजकांना की आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे कल्पेशजी तांगडी यांचा या व्यासपीठावरती. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. या स्पर्धेमध्ये काही गोलंदाजी करतायत वैभव वैती, इम्प्रेस करतायत. विकेट मिळवली. नवीन फलंदाज सूरज मैदानावरती दाखल होतोय. फुलटॉस चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा भावेशने जरूर प्रयत्न केला, परंतु वैभवच्या विरोधात खेळणं तितकंच सोपं नाही आहे. कारण चांगल्या दाटणीची तो गोलंदाजी करतो, चेंडूला वळवण्याची कसब तो ठेवतो आणि त्याच्याकडे क्षमता आहे. मी मगाशी देखील उल्लेख केला, दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची क्षमता ठेवणारा तो गोलंदाज आहे आणि त्याच्या विरोधात खेळणं तितकंच सोपं नाही आहे. आणि इथून जर पाहिलं तर चांगला खेळ सूरजला या मॅचमध्ये करावा लागेल. संघाची धावसंख्या 15 या आकड्यावरती पाहायला मिळते. यावेळेस पाहिलं तर मोठा फटका हवेत खेळले, छत्ररक्षक तिथे पुन्हा एकदा आलेत यश, परंतु इथे यशनं चुकी केली आहे. कॅच ड्रॉप आणि 2 धावा इथे मिळतील फलंदाज सूरजला. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 17 या आकड्यावरती. मैदानावरती पराग आणि सूरज हे 2 फलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि मधल्या फळीमध्ये या 2 फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल, पार्टनरशिप करावे लागतील. कारण सुरुवातीच्या फलंदाजांनी न दिलेली साथ आणि कुठेतरी या मॅचमध्ये गोलंदाजांना डोकंवरती केलं आहे, परंतु येणाऱ्या षटकामध्ये फलंदाजांना चांगली बॅटिंग देखील करावी लागेल. पुन्हा एकदा वैभव वैती लेफ्ट आर्म राऊंड विकेट सूरजच्या विरोधात. हो, इथे लोअर फुलटॉस चेंडू होता, परंतु लाईन लवकर पिक केली, चेंडूला उडवलाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. सूरजच्या बॅटमधून येतोय आणखीन एक मोठा फटका, षटकार. आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते ती 24 या आकड्यावरती. वैभवनं देखील या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करण्याचा जरूर प्रयत्न केला. त्याने फक्त 10 धावा खर्च केल्या, 2 विकेट त्यांनी प्राप्त केल्या. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी संघ मैदानावरती खेळतोय आणि आज जर पाहिलं तर या हंगामामध्ये या संघाने पुन्हा एकदा पुनरागमन केलंय. नवीन फलंदाज त्यांच्या संघामध्ये पाहायला मिळत आहेत आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली असंच म्हणावं लागेल. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना दत्ताली स्पोर्ट जुचंद्र समित पाटील यांच्या संघाने धावफलकावरती धावा केल्यात. त्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 धावा. हा षटक भरपूर महत्त्वाचा आहे आणि या षटकामध्ये जर पाहिलं ना तर चांगली बॅटिंग फलंदाजांना करावी लागेल. स्वर्गीय अनिल अंकलेश प्रतिष्ठान आणि स्वराज्य ग्रुप खाडी यांच्या माध्यमातून विद्यमान खासदार सुरेश म्हात्रे साहेब यांच्या नावाने खासदार चषक 2025 याच क्रीडा नगरीवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत विकी शेट म्हात्रे, स्वराज्य ग्रुप खाडी आणि अनिल अंकलेश प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून ही स्पर्धा दिनांक 22 जानेवारी ते 26 जानेवारी 2025 दरम्यान याच मैदानावरती पार पडणार आहे. एक मोठी क्रीडा स्पर्धा पाहायला मिळेल. रजनी क्रीडा स्पर्धा डे नाईटच्या स्वरूपात स्पर्धा पाहायला मिळणार आहे आणि त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनच्या संघांना देखील स्थान देण्यात आलेलं आहे आणि त्या संघांना देखील पुन्हा एकदा याच मैदानावरती तुम्ही खेळताना पाहणार आहात आणि त्या स्पर्धेचे आयोजक आहेत मुख्य आयोजक वन मॅन शो विकी शेट म्हात्रे.
षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅकवरती यश तांगडी हे गोलंदाज पाहायला मिळतात आणि स्ट्रायकिंग एंडला सूरज. यावेळेस मोठा फटका सूरजच्या बॅटमधून आलाय. बॉल चाललाय 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 सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक विस्फोटक आणि विध्वंसक फटका सूरजच्या बॅटमधून या मॅच मध्ये येतोय. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय सूरजच्या बॅटमधून. सूरज चांगली बॅटिंग करतात. खरं तर महत्त्वाचे फलंदाज लवकर बाद झाले. मधल्या फळीमध्ये सूरज आलेत आणि आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक पाहायला मिळालेत. या मॅचमध्ये इम्प्रेस करतात. पराग आणि सूरज या दोन फलंदाजांमध्ये चांगली भागीदारी पाहायला मिळते. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 30 या आकड्यावरती. यश तांगडी युवा गोलंदाज आहे आणि त्याच्यासोबत चर्चा केली जाते. प्रदीप सिनियर त्या ठिकाणी आहेत कारण त्यांच्या पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला या मॅचमध्ये. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा यश तांगडी बॉलिंग ट्रॅकवरती. हा ट्रॅकर होता. सुरुवातीला स्ट्रोक कंप्लीट केला. गतीमध्ये परिवर्तन. चांगला चेंडू पाहायला मिळाला. ऑप्शनच्या बाहेर चेंडूची पिचिंग होती. कुणाल मडके अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या संघाचं देखील आगमन. त्यांचं देखील हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडूच्या रेषेमध्ये सूरज नाहीये. बॅटची एज अँड टेकन. पकडली कॅच यशांच्या मागे. नवीन फलंदाज दुर्वेश मैदानावरती दाखल होते. सूरज बाद झालेत परंतु बॅटिंग चांगली केली. यश तांगडीचं देखील कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती षटकार परंतु तदनंतर काय कमबॅक केलाय यशने या मॅचमध्ये. सलगचे 2 चेंडू डॉट आलेत आणि विकेट देखील त्यांनी प्राप्त केली कारण सूरजला बाद केलाय. सूरजच्या बॅटमधून चांगल्या धावा येत होत्या आणि त्या फलंदाजाला या मॅचमध्ये बाद केलाय. परंतु येणारे 3 चेंडूवरती चांगली बॅटिंग करावी लागेल. दुर्वेश हा फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार. इथे बॅटची एज आणि पुन्हा एकदा यष्टांच्या मागे जर पाहिलं तर चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. नितेश तांगडी होते आणि अखेर चेंडूला त्याने स्टॉप केलं. फक्त एकच धाव या चेंडूवरती. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 31 या आकड्यावरती. नितेश तांगडी संघामध्ये खेळतात परंतु फलंदाजी करताना ते सलामीला देखील येऊ शकतात कारण ते चांगली फलंदाजी करतात आणि या मैदानावरती त्यांनी प्रॅक्टिस देखील भरपूर केलेली आहे म्हणून नितेश सलामीला जरूर पाहायला मिळतील. इथे चांगला फटका कव्हरच्या डोक्यावरून खेळले. गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. फिल्डर त्या ठिकाणी जीवाच्या आकांतामध्ये पोहोचताय. चेंडूला अखेर स्टॉप केलाय परंतु तत्पूर्वी जर पाहिलं ना तर 2 धावा मिळतील या चेंडूवरती परागला आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते ती 33 या आकड्यावरती. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे आणि आतापर्यंत 33 धावा दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघाने या मॅचमध्ये बनवल्यात. हा चेंडू निर्णायक आहे. या चेंडूवरती मोठा फटका खेळावा लागेल परागला. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा मोठा फटका समोरच्या दिशेने खेळलेत. लॉंग ऑफला फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग. सेकंडचा कॉल आहे आणि इथे सेकंड देखील कंप्लीट केली आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. संजय होते त्या ठिकाणी आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 35 या आकड्यावरती आणि 36 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलेला आहे. आणि दत्ताले स्पोर्ट जुचंद्र या संघाला पॅनलाइज देखील केलं जाईल. ड्रेसिंग नाही आहे त्यामुळे आयोजकांच्या माध्यमातून सूचना येतात. पॅनल्टी दिली जाईल आणि 33 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये सेट केलं आणि जेव्हा अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी बी संघ मैदानावरती बॅटिंग करेल ना तेव्हा त्या पॅनल्टीच्या धावा देखील ॲड केल्या जातील स्कोर कार्डवरती. चांगली गोलंदाजी राहिली. कौतुक करावं लागेल. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी या संघाचं जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली.
तर 35 धावा झालेल्या आहेत. 36 धावांचं टार्गेट आहे. 36 धावांचं टार्गेट आहे या मॅचमध्ये. 35 धावा दाफलकावरती झालेल्या आहेत आणि 36 धावांचं टार्गेट पाहायला मिळते. आणि काय गोलंदाजी राहिली. अजय तांगडीचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये त्यांनी 3 धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळवली. प्रदीप तांगडीनं 11 धावा खर्च केल्या, वैभव वैतीनं 10 धावा खर्च केल्या, 2 विकेट घेतल्या. त्यानंतर यश तांगडीनं स्लॉगवरच्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली, फक्त 11 धावा त्यांनी खर्च केल्या, एक महत्त्वाची विकेट त्यांनी प्राप्त केली. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होताना आपण पाहतोय. थोड्याच वेळात अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी बी संघाची सलामीची जोडी देखील पाहायला मिळेल. आणि सर्वत्र चर्चा आहे की नितेश तांगडी या सलामीला येईल का, कारण या मैदानावरती नितेश तांगडीने भरपूर सराव केला आहे आणि अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी संघाचा एकमेव खेळाडू आहे, तो सर्वात आधी मैदानावरती येत असतो. त्यामुळे त्याला नक्कीच सर्वांच्या नजरा नितेश तांगडीकडे आहेत. तो सलामीला येईल का, कारण फक्त 36 धावा या मॅचमध्ये बनवायच्या आहेत. सर्वांच्या नजरा या मॅचमध्ये. तर नक्कीच समालोचन कक्षामध्ये आपण बदल करतोय. आपल्याला जॉईन होतील सरवलीचा गोड आवाज विशालजी पाटील. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी बी या संघाला पारितोषिक आलेला आहे. नितेश तांगडी जर सलामीला फलंदाजीसाठी आले तर आदित्य तांगडी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि नितेश तांगडी जरूर आपल्याला पाहायला मिळतील सलामीला, आणि अगदी त्यांना सलामीला पाठवलंय अशीच चर्चा दिसते. आम्हाला जॉईन होतील सरवलीचा गोड आवाज विशाल पाटील सर. थँक्यू सो मच निशांतजी. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये एका धावेसाठी देखील पारितोषिक आम्ही पाकलेत, बट आता असा देखील पारितोषिक पाहायला मिळाला की बाबा तू बॅटिंगसाठी आहे, तुला पारितोषिक देतो. आणि ते आपल्याला पाहायला मिळालं. बॅटर नितेश तांगडी आय थिंक जर बॅटिंगला आले तर आदित्य तांगडी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक. गेल्या 4 वर्षांमध्ये काय नाही पाहिलं असं मी बोलेन, कारण कॅच सोडण्यासाठी देखील प्राईज आहेत, जर वाईटची हॅट्रिक केली त्याच्यासाठी देखील प्राईज आहेत, आणि एका षटकारासाठी तब्बल 51,000 रुपये पारितोषिक देखील पाकलं. टेनिस बॉल क्रिकेट मित्रांनो फार पुढे निघून गेलं. सामनाच्या दिशेने जाऊया. टार्गेट जे सेट केलं 36 टार्गेट. जरीमारी स्पोर्ट्स पाये आपण रिपोर्टिंग करा. चालू सामन्यामध्ये जो जिंकेल तो यापुढील होणाऱ्या सामन्यामध्ये जरीमारी स्पोर्ट्स पाये टीम सोबत खेळेल. वन्स अगेन वेलकम ऑल ऑफ यू. तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सोनिका माता स्पोर्ट्स मालवडी आयोजित श्री सोनिका माता मालवडी चषक 2025 दिवस पगला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटर प्रदीप तांगडी आणि ज्युनियर प्रदीप तांगडी आणि सिनियर प्रदीप तांगडी ही जोडी. बघा खार्डी संघ देखील विचार करतोय की 1000 तर आपण देखील नितेशला देऊ शकतो, पण मॅच जिंकणं जास्त गरजेचं आहे. टार्गेट 36. बघा एक मजेचा भाग होता, कारण या गोष्टी आपण बहुतांशी वेळा पागलेल्या देखील आहेत, कारण आमचे काही मान्यवरांच्या काही अशा इच्छा असतात त्या पूर्ण करण्यासाठी असे पारितोषिक लावले जातात. पगले षटक गोलंदाज तयार होतात या फर्स्ट ओव्हरमध्ये. नीरज येतो पहिल्या षटकामध्ये. टार्गेट आहेत 36. पहिलाच बॉल सोडून दिला, दिशा खराब, डाऊन द लेग साइड. अतिरिक्त रन दरम्यान या इनिंगला आता सुरुवात. ही लढत आपण पाहिली तर दत्ताळी जीवचंद्र त्यांचा अगेन्स्ट आपल्याला अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी बी टीम इन ॲक्शन मध्ये दिसत आहे. अतिरिक्त रन दरम्यान या सेकंड इनिंगला सुरुवात झाली. ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. आता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नाही, अवे फ्रॉम द बॉडी स्ट्रोक खेळायचा होता, बट बॅटने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल दरम्यान इथे येतो. पॉवर प्लेचं हे षटक. फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिले तर अगदी डीपमध्ये मिड विकेटला एक फिल्डर पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे एक फिल्डर लॉंग ऑनला ठेवला गेला. इनफिल्डमध्ये जर आपण पाहिलं शॉर्ट थर्ड, फाईन लेग, स्क्वेअर लेग, आणि त्याचप्रमाणे
एक फिल्डर आपल्याला ठीक मिड ऑफ आणि एक एक्स्ट्रा कव्हर आणि एक पॉइंटला फिल्डर पुल करायचं होतं. मिस्टामिंग हव्यामध्ये कॅच पकडली जाईल का? मिड विकेटला फिल्डर पोहोचतात, कॅच पकडली जाईल आणि हा पकला धक्का अवघ्या एकच धावेंवरती लागला टीम खाडी बीला. पकला धक्का लागला. क्रमांक 3 वरती नवीन फलंदाज अजय तांगडी बॅटिंग करण्यासाठी येतात. मग लक्ष जर आपण पाकलं 36 बनवायचे आहेत आणि मी म्हणेन की रन्स कमी नाही आहेत, एक चांगला टोटल आहे आणि मॅच देखील तितकीच चांगली तासावरती होऊ शकते आणि त्यामध्ये पहिली विकेट देखील लवकर मिळाली. क्रिकेटच्या खेळामध्ये पहा, जेव्हा तुम्ही सेकंड इनिंगमध्ये बॅटिंगला उतरता, जेव्हा जो टार्गेट तुमच्या समोर ठेवला जातो तो कमी असो अथवा जास्त असो, जोपर्यंत तुम्ही त्याला चेज नाही करत तोपर्यंत तुम्ही मॅच जिंकत नाही. बट हा हुकचा फटका आणि इन कंट्रोल होता, बट डीपमध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर पोहोचलत आणि अखेरीस जर आपण पाकले तर फिल्डिंग दरम्यान चांगली पाहायला मिळाली. बट तोपर्यंत इथे इन बिटवीन पूर्ण केल्या जातील या रन्स 3 आणि मॅनेजमेंट कमिटीकडनं सूचना येत आहेत की मिस्टेक घडलेली आहे, हा चौकार असेल. कारण मागील चेंडूवरती एफर्ट भरपूर चांगले केले होते, बट एकंदरीत बॉल फील्ड करत असताना फिल्डरचा पाय मला असं वाटतं की बाउंड्री लाईनला लागला आणि त्या अनुषंगाने हा चौकार असेल. धाव पडत या 4 धावांच्या मदतीने स्कोर काढता 5 वरती 5 ऑन द बोर्ड. यानंतर होणारा सामना जरीवारी स्पोर्ट्स पाय त्यांचा अगेन्स्ट चालू सामन्यातील विजेता टीम आपल्याला खेळताना दिसेल. आणि आज जर आपण पाकले तर तब्बल 10 संघ चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खऱ्या अर्थानं पाकले गेले तर ही स्पर्धाच आहे, कारण उद्याच्या दिवसामध्ये जे 8 संघ खेळणार आहेत ते देखील चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळणार आहेत. आता देखील स्लोवर बॉल टाकला होता, फाईन लेगला फिल्डर सफलता मिळेल आणखीन एक. ज्या चेंडूवरती खऱ्या अर्थाने एखादी बाउंड्री मोठा फटका यायला हवा होता त्या चेंडूवरती इथे बॅटर बाद झाले, तर जे तांगडेने धक्का लागला हा दुसरा. आणि मागील चेंडूवरती जी गोष्ट घडली, ज्यांनी रिप्ले पाकला असेल आणि ज्या मैदानाच्या आतमध्ये या सामन्याचा खरं त्यांचे प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून या सामन्याचा आनंद घेतात ते देखील विचार करत असतील की हा चेंडू डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन किंवा डीप मिडविकेट बाउंड्री लाईनचा बाहेर जायला हवा होता, बट तो गेला फाईन लेगच्या हातामध्ये. हे घडतं क्रिकेटच्या खेळामध्ये बहुतांशी वेळेला आपण पाहिले की बाउंड्री ज्या बॉलवरती करार्थाने यायला हवी त्या चेंडूवरती बॅटर आउट होतो, तर करार्थाने ज्या बॉलवरती विकेट मिळायला हवी त्या बॉलवरती बॅटरच्या बॅटमधनं बाउंड्री येते. मागील चेंडूवरती तसंच काय घडलं. फुल लेंथ आहे, ऑन साईडला हा फटका, काऊ फेसमध्ये आहेत फिल्डर, बट मिस फील्ड आणि क्रिकेटच्या भाषेमध्ये चुकीला माफी नाहीये. बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. बॅटर प्रल्हाद तांगडी यांचा बॅटमधनं हा चौकार येतोय. धाव फळक या 4 धावांच्या मदतीने 9 धावा धाव फळकावरती 9 ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल आता बॅकफुटवरती वेट करून स्क्वेअर कटचा हा फटका शॉर्ट थर्डला बीट केलं, पॉइंटला बीट केलं आणि हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. कदाचित आता मला असं वाटतं की शॉर्ट थर्डच्या फिल्डरने कदाचित प्रयत्न केले असते तर बॉल फील्ड झाला देखील असता, पण अगोदरच गिव्ह अप केलं आणि त्यामध्ये हा चौकार. आणि बघा चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड 13 बट 3 रन्स पॅनल्टी, त्या अनुषंगाने स्कोर कार्ड आता होईल 16. बघा आणखीन
एक महत्त्वपूर्ण अनाऊन्समेंट मी करायला चाललो की 2 ओव्हर नंतर जरी बॅटिंगसाठी बॅटर 2 ओव्हर अगोदर जरी बॅटिंगसाठी बॅटर नितेश तांगडी आला तर त्याच्यासाठी समीर तांगडी यांच्या माध्यमातून स्पेशली पुमाचे न्यू ब्रँड एडिशनचे शूज दिले जातील आणि त्या शूजसाठी मिनिमम खर्च 5,000 असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त देखील होऊ शकतो. आता तर डगआउट मध्ये सर्वजण विचार करत असतील की याला पाठवायला पाहिजे का. गोलंदाज देवेंद्र धर्माणे या दुसऱ्या षटकामध्ये धावफलक 16 वरती. 18 मध्ये 20 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल लेट कट करण्याचा प्रयत्न पडल्यानंतर चेंडू थोडा खाली देखील राहतो. डॉट बॉल धर्माणे इथे येतो. निशांतजी पाटील सातत्याने आपण पाहिलं की या परिसरामध्ये ज्या आवाजाची छाप नेहमीच राहिली, हे परिसर नव्हे तर वसई, विरार, पालघर आणि हे विभाग, त्यानंतर कधी कधी भिवंडी परिसर, ज्यांचा आवाज नेहमीच आपण चांगल्या पद्धतीने ऐकला. एक वेल नॉलेजेबल कॉमेंटेटर आणि क्रिकेटिंग नॉलेज ज्यांचं भरपूर चांगलं आहे. पण सध्याच्या घडीला हा फटका देखील तितकाच चांगला होता. बॉल जातो डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. धावफलक आता 20 म्हणजे 16 चेंडू शिल्लक आहेत आणि समीकरण रन बॉल 16 धावांची आवश्यकता. नेक्स्ट बॉल. आता यष्ट्यांचा वेध, क्लीन बोल्ट, धक्का लागलाय. आता दरम्यान हा तिसरा बॅटर बाद झालेत प्रदीप तांगडी. आता सर्वांच्या नजरा डगआउट कडे की आता तरी नितेश येईल का. पुमाचे न्यू ब्रँड एडिशनचे शूज, त्याचा मिनिमम खर्च 5,000, जास्तीत जास्त 10,000 पर्यंत देखील जाऊ शकतो. आणि आता कोण आलंय मैदानाच्या आतमध्ये. यश नवीन फलंदाज येत आहे क्रमांक 5 वरती. आणि मला देखील आता हा प्रश्न निर्माण झाला की समीर दादांनी देखील हा प्राइस थोडा विचार करूनच लावला असेल की काय होऊ शकतं आणि काय नाही होऊ शकत. बॅटर यश तांगडी आता क्रमांक 5 वरती. यानंतर जरीमारी स्पोर्ट्स पाये टीम इन ऍक्शन मध्ये दिसेल. नेक्स्ट बॉल. आता जागा बनवून खेळायचं होतं, पडल्यानंतर आता अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. बट या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं डॉट बॉल, चौकार, विकेट, डॉट बॉल, कमबॅक तर भरपूर चांगलं गोलंदाज देवेंद्र यांचं. फर्स्ट ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं 13 धाबा आल्या, 3 रन्स पेनल्टी होत्या. या ओव्हरमध्ये एक चौकार देखील आला. स्कोर कार्ड सध्या सगळे 20 वरती. फुल लेंथ आहे, स्ट्रेट बॅटने समोरच्या दिशेने लॉंग ऑन, ला फिल्डर आहेत, कॅच पकडली जाईल. आणि आता हा पलटवार, आता हे प्रत्युत्तर मैदानाच्या हातामध्ये गोलंदाज देवेंद्र देतोय. कमबॅक झालाय टीम जुचंद्रचा, कारण धक्का आता लागला. हा चौथा. नेक्स्ट बॉल. बॅटचा टोला लागला, हवेमध्ये देखील होता. हा देखील फटका पण पाकले तर स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा टोला लागला, बडेल एक सिंगल. आणि अशा प्रकारे जर आपण पाकलं तर खेळ देखील समाप्त. 2 ओव्हरचा अखेरीस धावफलक 21 म्हणजे येत्या 12 चेंडूंवरती आता 15 धावांची आवश्यकता. 2 ओव्हर आधी कदाचित नितेश बॅटिंगसाठी आले असते तर प्राइस देखील वाढलं होतं. शूज प्लस 1,000 कॅश होता, बट आता काहीच मिळणार नाहीये. 12 चेंडू आता 15 धावांची आवश्यकता. चला जास्त वेळ प्लीज खर्च करायचा नाहीये, सामन्याला सुरुवात करा.
यश दरम्यान गोलंदाजी मार्कवरती तयार होतात. एकंदरीत पाकले गेले तर अजून देखील सामना पूर्णपणे संपलेला नाही मी म्हणेन की अजून देखील 15 धावा शिल्लक आहेत. 1 ते 2 विकेट 6 पेक्षा कमी धावा जर या ओव्हरमध्ये असे काही चित्र घडलं तर एक लास्ट ओव्हर थ्रिलर आपल्याला आवर्जून पाहायला मिळू शकतो. बट ते घडेल का? 12 मध्ये 15 ओव्हर द विकेट आणि दरम्यान स्ट्रोक बॅटरला खेळायचा होता. कव्हरला बॉल जातो डीप मिड विकेटला आणि एक सिंगल इथे पूर्ण केली जाईल. धाव फळक पुढे जातो. आता समीकरण जे उरलं 11 चेंडू 11 मध्ये बनवायचे आहेत 14 धावा. लक्ष तितकंसं मोठं नव्हतं आणि त्यामध्ये आपण पाकलं हे टोटल डिफेंड करण्यासाठी गोलंदाजीमध्ये दमखम दाखवायचा होता जीवचंद्र टीमला. बट पकलं षटक फारच एक्सपेन्सिव्ह राखलं. त्या अनुषंगाने आपण पाहतो की आता हे टास्क थोडं इझी झालंय खाडी बी टीमसाठी. बॅट सिकडा बॉल मागे चाललाय. शॉर्ट थर्डला चांगली फिल्डिंग मिळेल. फक्त एक सिंगल. 10 मध्ये आता 13 धावांची आवश्यकता आहे. असून देखील मी म्हणेन की सामना जिवंत आहे. इथनं देखील ही मॅच जिंकली जाऊ शकते. मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतो. बट सध्याच्या घडीला त्या पॉझिटिव्ह वेने त्या सकारात्मक दृष्टिकोनाने फिल्डिंग साईड विचार करेल का? बघा सध्याच्या घडीला मी म्हणेन जीवचंद्र टीमकडे 2 पर्याय आहेत. एक पर्याय म्हणजे की रन्स फक्त 13 बाकी आहेत तासावरती रडत बसणं. दुसरा पर्याय म्हणजे 13 आहेत तासावरती आपण कशा प्रकारे लढू शकतो याचा विचार करणं. माणसाची खऱ्या अर्थाने ना मेंटॅलिटी फार मॅटर करते क्रिकेटच्या खेळामध्ये की तुम्ही मानसिकरित्या किती मजबूत आहेत किती सक्षम आहेत. पण सध्याच्या घडीला हा स्विच हिटचा फटका बॉल जातोय एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. आता अशा प्रकारे जर गोलंदाजी झाली तर फिल्डर्स तरी काय करणार? कारण शॉर्ट थर्ड पॉईंट इनफिल्डमध्ये आणि बॅक ऑफ द लाईन डिलिव्हरी इतक्या कमी गतीने टाकली तासावरती असा फटका खऱ्या अर्थाने येणं मी म्हणेन भाग देखील होतं. आता दरम्यान बीट केलं बॅटरला. बॅटम पॅडमधनं बॉल जातो. डॉट बॉल येतो. अपील देखील सुरू. डॉट बॉल येतो म्हणजे आता 8 मध्ये 9 धावांची आवश्यकता. आठ चेंडू शिल्लक. 8 मध्ये अजून देखील 9 बनवायचे आहेत. समीकरण पाकलं गेलं तर तितकंसं अवघड नाहीये. दोन आमच्या ऑफिशियल अंपायर्स मैदानाच्या हातामध्ये केने सर तसेच विशाल सर सध्याच्या घडीला अंपायरिंग क्षेत्रामध्ये त्यांनी देखील पदार्पण केलं. बॉल अबेमध्ये कॅच पकडली तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकते. बट ते झालं नाहीये. इन बिटवीन पूर्ण केल्या जातील या 2 धावा. म्हणजे आता 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 धावांची आवश्यकता आहे. 7 मध्ये 7 बनवायचे आहेत. समीकरण पाकले गेले तर फार सोपं आहे. बट त्या अवघड कितपत बनवलं जाईल गोलंदाजाच्या माध्यमातून हा प्रश्न आता निर्माण होतोय. अजून मी म्हणेन की सामना पूर्णपणे संपलेला नाहीये. 7 धावा देखील डिफेंड होऊ शकतात. बट त्यासाठी तितक्या चांगल्या दर्जाची गोलंदाजी करणं आवश्यक. अपिश खेळायचं होतं. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. बट इथे कॅच ड्रॉप. डायरेक्ट हिट देखील आला असता तरी सुद्धा रनआउटची संधी होती आणि फिल्डरचा मूडच नाहीये फिल्डिंग करण्याचा असंच वाटतंय. कॅच झाली ड्रॉप. आता लास्ट ओव्हरमध्ये आवश्यकता असेल 5 धावांची. बघा कॅच पकडली असतं त्या कॅचचं महत्त्व जास्त का होतं? कारण जर कॅच पकडली असती तर विकेट देखील मिळाली असती. 2 धावा देखील वाचल्या असत्या. लास्ट ओव्हरमध्ये 7 धावांची आवश्यकता असते. पण ते झाले नाहीये. कॅच झाली ड्रॉप. 2 देखील पूर्ण म्हणजे लास्ट ओव्हरमध्ये आता फक्त 5 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्याकरिता अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी बी टीमला. चला विनंती असेल टीम जुचंद्र तुम्ही त्वरित फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा.
लास्ट ओव्हर आणि 5 धावांची आवश्यकता आणि गोलंदाज तयार होतो या अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी. पराग येतात या लास्ट ओव्हरसाठी. बघा लास्ट ओव्हरमध्ये 6 किंवा 6 पेक्षा कमी 5 किंवा 4 धावा जरी असल्या तरी सुद्धा सामने आपण रंगताना पाहिलेत. बट फिल्डिंगमध्ये ज्या एफर्ट्सची आवश्यकता होती, जे एफर्ट्स टाकायचे होते ते कार्य खऱ्या अर्थाने झालेलं नाही आहे. सहा चेंडू शिल्लक आणि 6 मध्ये 5 धावांची आवश्यकता. आणि पहिलाच बॉल एक्झॅक्टली कुठे टाकायचा होता आणि ज्याप्रमाणे हा बॉल गोलंदाजाने टाकला असं वाटलं की व्हॉलीबॉल खेळत होते की काय. कारण अगदी नेटच्या दुसऱ्या बाजूला जे खेळाडू उभे असतात त्यांना बॉल पास करत होते असंच वाटलं. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल दरम्यान इथे येतो. अजून देखील 5 चेंडू शिल्लक, 4 धावांची आवश्यकता. हा बॉल तर चांगला टाकला, अजून देखील पाकलं गेलं. तर ज्याप्रमाणे पहिला बॉल टाकला इथे असं वाटतं की अजून देखील सामना पूर्णपणे संपलेला नाहीये. बट घडेल काय. पाय टीमचे कॅप्टन आपण या टॉससाठी. नेक्स्ट बॉल. आता स्वीपचा फटका. गॅपमध्ये हा स्ट्रोक फिल्डर आहे. डीपमध्ये स्क्वेअर लेगला सिंगल रन पूर्ण म्हणजे येते 4 चेंडू. आता 3 धावांची आवश्यकता. बघा 4 मध्ये 3 देखील डिफेंड होऊ शकतात. बट त्यासाठी 4 चेंडू सटीक लाईन अँड लेंथवरती टाकणं आवश्यक. फ्लाईट देतात गोलंदाज बट फ्लाईट योग्य टप्प्यावरती डिलिव्हर होणं देखील आवश्यक आहे. चार चेंडू 3 धावांची आवश्यकता. नेक्स्ट बॉल. आता देखील फुल टॉस आणि हा इझी स्ट्रोक. गॅपमध्ये फटका. दरम्यान फिल्डर पाठलाग करतात बट बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा सामना समाप्त. सामना दरम्यान इथे जिंकला अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी बी टीमने. आपण टॉस देखील करूया. पाय टीमचा कॅप्टन आणि त्याचप्रमाणे खाडी बी टीमचा कॅप्टन आपण या टॉससाठी.